सांगेन सहज विज्ञानाशी ही आपली 17वी आवृत्ती चालू आहे. 17व्या आवृत्तीमधील हा 9वा अध्याय आहे आजचा. तुका वैकुंठासी गेला. हा अध्याय पहिल्या आवृत्तीच्या वेळेस बैजानी घेतला होता, दुसऱ्या आवृत्तीच्या वेळेस लोपाताईंनी, तिसऱ्या वेळेस मी घेतला होता. वेळेस मंगल जी परभणीला आहे मंगलनी घेतला होता. त्याच्यानंतर 5व्या वेळेस लोंढे मंगलनी घेतला होता, केजला आहे ती. 6व्या वेळेस परत मीच घेतला होता. 7व्या वेळेस दीपाताईंनी घेतला होता. 8व्या वेळेस लोपाताईंनी. 9व्या वेळेस प्रसाद पाटीलने घेतला होता लातूरच्या. 10व्या आवृत्तीच्या वेळेस बाबू भैयाने घेतला होता. 11वी आवृत्तीच्या वेळेस मीराने. 12व्या आवृत्तीच्या वेळेस रमेश सरांनी. 13व्या आवृत्तीच्या वेळेस गणेश चौधरीने. आणि 13व्या आवृत्तीला गणेश चौधरी. 14व्या आवृत्तीला धर्माधिकारी अभिजित. 15व्या आवृत्तीला विद्या निंगुळे. आणि 16व्या आवृत्तीला डॉक्टर समितीताईंनी घेतला होता. आणि आज 17व्या आवृत्ती आहे. 17व्या आवृत्तीला विवेक भैया घेत आहे. विवेक भैया. जय हो ठाकूर की जय हो गुरुजी की. सर्वांना प्रणाम. आज या पवित्र वारीच्या कालावधीमध्ये आपण गुरुजींचं ज्ञान सांगेन सहज विज्ञानीस या सूत्र ग्रंथावर दर रविवारी वेगवेगळ्या प्रकरणांवर विवेचन करत आहोत. गरज पडली तुका वैकुंठासी गेला असं आजचं प्रकरण आहे. आपणास ठाऊकच आहे, मी दरवेळेस सुरुवात करतानाच हे सांगतो की गुरुजींनी संत वचने ही सत्य वचने कशा प्रकारची आहेत आणि विज्ञानाच्या आधुनिक परिभाषेमध्ये ज्याला जागतिक मान्यता प्राप्त झालेली आहे या सुशिक्षित जगामध्ये, तर ही संत वचने म्हणजे सत्य वचने ही विज्ञानाच्या परिभाषेमध्ये किंवा विज्ञानाच्या सूत्रांमध्ये कशा प्रकारे एकच एक आहेत ही विशद करता येतात याचा अतिशय सुंदर असा प्रयोग गुरुजींनी या छोट्याशा पुस्तिकेमध्ये केलेला आहे, ज्ञान सांगेन सहज विज्ञानीस. आणि याच्यामध्ये छोटी छोटी संत वचने गुरुजींनी आपले हे प्रयोग सिद्ध करण्याकरता सुरुवातीला घेतलेली आहे. या आजच्या प्रकरणामध्ये तुका वैकुंठासी गेला असं शीर्षक आहे. आणि गुरुजींचा पहिला शब्द या प्रकरणाचा सुरू होतो तुका वैकुंठासी गेला फुल स्टॉप. आणि मग दुसरा जो शब्द आहे, दुसरं जे वाक्य की वैकुंठ म्हणजे काय. आता तुका वैकुंठासी गेला याचा अनेक लोक अनेक पद्धतीने अर्थ काढतात. सदेह तुका वैकुंठासी गेला ही गोष्ट जी आहे ती अनेक पद्धतीनं अनेक अभ्यासकांनी मांडलेली. परंतु आपल्याला गुरुजींच्या दृष्टीने, गुरुजींच्या दृष्टिकोनातून तुका वैकुंठासी गेला म्हणजे काय या शब्दाचं विवेचन करायचं आहे. आणि गुरुजींनी असं सांगितलंय की वैकुंठ म्हणजे काय, असं जे दुसरं वाक्य की तुका वैकुंठासी गेला, गेला फुल स्टॉप. आणि वैकुंठ म्हणजे काय, इथून गुरुजी या विवेचनाला सुरू करतात. आणि गुरुजी असं म्हणतात की वैकुंठ म्हणजे एक निश्चित असं ठिकाण आहे की स्थिती आहे. आणि याचा दाखला देत असताना गुरुजी असं म्हणतात की वैकुंठ हे कुठलं ठिकाण किंवा जागा किंवा कुठंतरी एक विशिष्ट ठिकाणी असं विमानातून गेलं की येणारं असं एखादं स्थान वगैरे असं काही नाहीये. तर ती आहे एक स्थिती. कोणती स्थिती? वैकुंठ, जिथं वय कुंठित होतं अशी स्थिती. आणि मग गुरुजी संस्कृत मधले दाखले देऊन असं सांगतात की याला ठिकाण नव्हे तर ती स्थितीच आहे असं स्पष्टीकरण ऋषी मुनींनी सुद्धा दिलेलं आहे. किंवा भगवद्गीतेमध्ये पण तसं आलेलं आहे, ज्ञानेश्वरीमध्ये पण तसं आलेलं आहे. आणि मग असं सांगताना गुरुजी असं म्हणतात की
हे कुठे आहे हे वैकुंठ? मग तर हे वैकुंठ कुठे आहे असं सांगताना गुरुजी असं म्हणतात की जे न्यूट्रल आहे त्या ठिकाणी हे वैकुंठ आहे, किंवा आपण नेहमी बोलतो त्या भाषेमध्ये जिथं केंद्रबिंदू आहे, जिथं सुस्थिरता आहे, त्या केंद्रामध्ये वैकुंठ आहे. म्हणजे ही एक स्थिती आहे आणि या स्थितीला तुका गेला. माणूस कुठं जातो? आपण म्हणतो जिथून आला तिथे गेला, ही म्हणण्याची पद्धत आहे. आता तुकाराम आणि ज्ञानेश्वर यांच्यासोबत आधुनिक ऋषी जे आहेत त्या विवेकानंदांचं आपण उदाहरण घेऊ. रामकृष्ण परमहंस असं म्हणाले की पहिल्यांदा मी त्याला बघितलं तेव्हा मला असं दिसलं की त्या अखंडाच्या राज्यामध्ये सप्तऋषी ध्यान करत बसलेले आहेत. अखंडाच्या राज्यामध्ये सप्तऋषी ध्यान करत बसलेले आहेत आणि त्यापैकी एका ऋषीच्या गळ्याला एक बालक जाऊन म्हणाल की मी खाली जात आहे, तुम्ही पण याल का? त्याने अर्धुमलेले डोळे उघडले, समाधीचा भंग झाला आणि सांगितलं की मी येईन असं संमतीदर्शक आलं. मला असं दिसलं की तो सप्तऋषी किंवा ऋषी, त्या सप्तऋषी मधला तो ऋषी म्हणजे हा आहे. कोण आहे? नरेंद्र आहे, नोरेन आहे, स्वामी विवेकानंद आहे. कुठून आला? तिथून आला, त्या स्थितीमधून आलेला आहे. म्हणजे जागा आहे का ती कोणती अशी? नाही नाही, जागा नाही, ती स्थिती आहे. त्या स्थितीमधून हा आलेला आहे. बर, मग मग परत गेला का त्या स्थितीला? हो, परत. कसा गेला? की कार्यरत राहिला, अत्यंत कार्य केलं. 39 महिने, 39 वर्ष 5 महिने 21 दिवस असं काम केलं. आणि एवढं काम केल्यानंतर क्षीरभवानी देवीचं काश्मीर मधलं पडकं मंदिर बघून दुःख झालं आणि म्हणाले की मी इथं चांगलं मंदिर बांधीन अशी संकल्पना मनामध्ये आली आणि क्षीरभवानी देवीचं अवतरण झालं आणि ती म्हणाली की तू कोण माझं मंदिर बांधणार? माझ्या मनामध्ये आलं तर 7 मजली सोन्याचं मंदिर बांधेन. आणि त्या क्षणापासून असं लक्षात आलं की आता आपली निवृत्तीची वेळ आलेली आहे, कार्यप्रवंत आता संपवण्याची वेळ आलेली आहे. आणि त्यानंतर ध्यानस्थ होऊन 4 जुलै 1902 या दिवशी त्यांनी आपला देह सोडला. कुठलंही दुःख नाही, अभद्र मरण नाही, ध्यानाला बसले. आपल्या गुरुच्या रूम मध्ये चटई टाकायला सांगितली, बसले ध्यानाला आणि गेले. वैकुंठ काय? मग स्थिती आहे, तिथून आले. आता विवेकानंदाची गोष्ट आपण ऐकली, ठाकूर म्हणाले कुठून आलो, कोण आलो? किंवा जसं आपल्याला सगळ्यांना माहित असलेला गीतेमधला सगळ्यात लोकप्रिय असा जो श्लोक आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. युगे युगे हे संभव आहे की मी तिथून येईल. कुठून येईल? त्या स्थितीतून. कधी येईल? गरज पडेल तेव्हा येईल. म्हणजे ती स्थिती आहे. म्हणजे ती स्थिती कुठूनही संपणारी किंवा नष्ट होणारी नाहीये, तर त्या स्थितीमध्ये कायम ते चैतन्य केंद्रामध्ये विद्यमान आहे आणि ते असं सांगतं की मी तिथून येईल. बर, तुकाराम महाराज काय म्हणाले? तुकाराम महाराज असं म्हणाले की आम्ही वैकुंठवासी. कुठलेत आम्ही? पत्ता काय आमचा? मूळ पत्ता काय? मूळ पत्ता आहे आम्ही वैकुंठवासी, तिथलेत आम्ही, आम्ही राहणारे तिथले. गुरुजी म्हणायचे ना की सलोकता. सलोकता म्हणजे काय? कुठं राहतो, कोण आहे? हा, स्वरूपता, दिसतो तसा दिसतो, थोडं जवळ गेलेला. आणखी काय? सलोकता. सलोकता त्या लोकातला आहे, ते स्वरूपता. आणि मग सायुज्यता शेवटी जे येतं ते तसं तोच आहे. मग तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही नेहमी कुठले राहणार आहेत, पण आता आलो तिथं, पण मूळचे कुठलेत आम्ही? आम्ही वैकुंठवासी. बर, मग इथे कशाला आले? आलो याची कारण असती, कारण पण सांगतात कशाला आलो इथं. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. कशाला? बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. जे ऋषी मुनींनी सांगितलंय ते सोप्या भाषेत सांगायला आलो आम्ही, ते विश्लेषण करायला आलो. बर,
नुसतं बोलायला आलो का आम्ही? नाही नाही नाही, नुसतं बोलायला नाही आलो आम्ही. कारण हा फक्त बोलायचा काळ नाहीये, हा करायचा काळ आहे. हा, कर म्हणजे दोन्ही हात दिलेले आहेत, त्याच्यामुळे करायचा काळ आहे. मग आम्ही काय करणार आहोत? झाडू संतांचे मार्ग. कशासाठी? आडरांनी भरले जग. का बरं तुम्हाला हा कळवळा? बोल बुडती हे जन न देखवे डोळा, म्हणूनही कळवळा येत असते. म्हणून आलो आम्ही तिथून. कुठून आलो? वैकुंठवासी, म्हणजे आम्ही तिथलेच आहेत. मूळचे आम्ही तिथले. पत्ता सांगितला त्यांनी, मूळ पत्ता. मग वैकुंठ काय आहे? वैकुंठ एक स्थिती आहे, एक अवस्था आहे. माऊलींनी काय केलं? माऊली तर असं म्हणाले, कारण तुकाराम माऊली हे ज्ञानदेवे रचिला पाया तुका केलासे कळसे, एकाच इमारतीचे ते. मग माऊलींनी काय म्हटलंय? ज्ञानदेवा फळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ केले असे, जाणीव नेणीव भगवंती नाही. म्हणजे ते तर असं म्हणतात की सगळीकडे वैकुंठ केले आहे. वैकुंठ ही स्थिती सर्वत्र निर्माण केली. जिथं आम्ही जाऊ तिथं वैकुंठ आहे. जिथं गुरुजी जायचे तिथं वैकुंठासारखी स्थिती निर्माण व्हायची. त्या ठिकाणी जिथं गुरुजी बसायचे तिथं वैकुंठासारखी स्थिती. आसपास का बसायचे सगळे? काय केलं गुरुजींनी? तेच केलं. बोलिले जे ऋषी साचे भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग, आडरांनी भरले जग. गुरुजी म्हणले की आपला एक इंटरव्ह्यू झाला तिथं वर, आणि आपल्याला बोलवलं, रांगेत उभे होतो आपण. मग कोणाला ज्ञान दिलं, कोणाला काय 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 देत होतं ते आपण. आपल्याला काय देतोय तर बघायला होतो आपण. तर आपल्या हातात एक खराटा दिला, झाडू, आणि ते म्हणले आपण झाडू नाराज की काय दिलं आपल्या हातात. पण मग ते अर्थ लक्षात आला, म्हणजे झाडू संतांचे मार्ग, आडरांनी भरले जग. की आपल्याला लोकांना त्या मार्गावर घेऊन जायचं, ऋषींनी दाखवलेल्या मार्गावर घेऊन जायचं. ऋषीचा मार्ग झाडायचा, स्वच्छ करायचा. अहो आताचा कोणता काळ आहे? आता कुठं ध्यान असते का? आता कुठं प्राणायामाचा काळ आहे का? हवा तरी शुद्ध राहिली का? पाणी तरी चांगलं प्यायला मिळतंय का? कुणी आसपास चांगलं तरी वागतंय का? बघा लोक कुठं चालले, सगळं जग पैशाच्या मागे पडायला लागले. घोर कलियुग आहे, तुम्ही कुठं सांगायला लागले रामकृष्ण परमहंस विवेकानंदाच्या गप्पा, माऊली तुकाराम, हे सगळं सीजनल वारीचा काळ असतो. बाकी सगळं आपल्या आपल्या पद्धतीने जगायचं असतं, दुसऱ्याच्या पुढे जायचं असतं. पैशाचा विस्तार करा, समृद्धी बघा, आपलं खाऊन पिऊन सगळं आपलं मोकळं व्हा. नाही नाही, हे सगळं आसपास दिसतं. पण गुरुजींना बघितल्यावर असं वाटतं, विवेकानंदांना बघितल्यावर असं वाटतं, माऊलींना बघितल्यावर असं वाटतं की तसं नाहीये. काय आहे खरं? मग की मग लोकांना हे जे वाटतंय, हा जो भ्रम निर्माण झालेला आहे, त्या भ्रमातून त्यांना बाहेर काढण्यासाठी गुरुजींसारखे संत येतात, माऊलींसारखे संत येतात, स्वामी विवेकानंदांसारखे ऋषी येतात, आणि काय काम करतात? झाडू संतांचे मार्ग. संतांचा मार्ग पुन्हा एकदा ते स्वच्छ करतात, काचेसारखा लख्ख करतात. आणि त्या लख्ख अशा काचेसारख्या मार्गामध्ये आपल्याला आपलं अंतरात्मा दिसतो, आपल्याला आपलं शुद्ध चेहरा दिसतो, आपलं मूळ चैतन्य दिसतं. आणि बस त्यांचं हेच काम, की तुम्हाला तुमच्या आतलं मूळ चैतन्याची भेट करून द्यायची, त्याच्या आणि तुमचं सायुज्यता घडवून आणायची. हेच काम आहे त्यांचं. मग पत्ता सांगताना गीतेमध्ये काय पत्ता सांगितलेला आहे भगवंताने? की जर मी कुठं सापडलो नाही वैकुंठामध्ये, तर त्या योग्याच्या हृदयामध्ये एखाद्या वेळेस मी सापडायचो नाही, मंदिरात रावळात एखाद्या वेळेस सापडायचो नाही. मग कुठे सापडेल? जिथे माझे भक्त माझा नामघोष करत आहेत. नामाचा महिमा सांगताना असं सांगितलेलं आहे की जिथं माझा नामघोष करत आहेत, जिथं माझ्या नावाने जप करतायत, ज्या ठिकाणी माझा नामघोष करतायत, जिथं आनंदाने बेहोश होऊन माझ्या नामाने जिथं ते ध्यान करतायत, नाचतायत, त्या भक्तांच्या हृदयामध्ये मी नक्की सापडेल. कधी? हरपलो तर, तुला मला शोधायचं असेल तर. पण मूळ पत्ता गुरुजी म्हणतात तोच आहे, वैकुंठाचा मूळ पत्ता तिथलाच. हरवला तिथं वैकुंठामध्ये नाहीये. गेलो आपण घरी कुणाच्या तरी, हा घर तेच आहे त्यांचं, पण बघितलं की ते घरी नाहीये. तर कुठं असतील ते? तर ते अमक्या अमक्या चौकामध्ये तमक्या तमक्या मित्रांसोबत या वेळेला असतात, रोज असतात.
तसं मग तिथं जर नाही सापडलो तर मी भक्ताकडे असेन, तिथं असेनच असेन. जर मी हरवलो तर तिथं मला शोध, असं ते म्हणतात. आता हे झाला परमनंट ऍड्रेस किंवा वैकुंठ ही एक स्थिती आहे आणि त्या स्थितीतून भगवंत भक्ताच्या आर्त भक्तीपोटी त्याला भेटायला व्याकुळ होऊन भगवंत येतात. जसं पुंडलिकासाठी पांडुरंग परब्रह्म हे पंढरपुरात आले, आपण गेल्या प्रकरणामध्ये ते बघितलं. तर त्याच पद्धतीनं गुरुजी म्हणतात की वैकुंठ एक स्थिती आहे आणि तुका वैकुंठाला गेला. आता विज्ञानाच्या भाषेमध्ये आपण बघू असं गुरुजी म्हणतात. तर विज्ञानाच्या भाषेमध्ये अणुची रचना ही गुरुजींनी नेहमी एक रूपक म्हणून वापरलेली आहे. अत्यंत महत्वाचं ते प्रयोग म्हणून विज्ञान सांगायचं असलं की गुरुजी अणुकडे येतात. आणि अणुकडे आल्यानंतर गुरुजी असं म्हणतात की न्यूट्रॉन जो आहे, न्यूट्रॉन हा न्यूट्रॉन जो आहे तो न्यूट्रल आणि न्यूट्रॉन मधून कार्यप्रवण असे दोन अणुकण बाहेर पडतात. हे अणुकण आहेत, एक आहे प्रोटॉन, दुसरा आहे इलेक्ट्रॉन. बाहेर पडले हे म्हणजे अगोदर ईश्वर होता, मग ब्रह्म, आणि ब्रह्माने ही सृष्टी निर्माण केली. ब्रह्म सर्वत्र, परंतु ते कार्यप्रवण नाहीये, निर्माण केली त्याने. प्रतिपालक आणखी कोणतं तरी येते, इलेक्ट्रॉन येते आणि तो इलेक्ट्रॉन काम करत असतो. म्हणजे हे सगळं कार्यप्रवणता जी आहे ती इलेक्ट्रॉन म्हणून. परंतु केंद्र काय त्यांचं, त्यांचं कशातून बाहेर पडले ते त्या न्यूट्रॉन मधून बाहेर पडले. म्हणजे गुरुजी असं सांगतात की विज्ञान ही तेच सांगतं की जे शुद्ध अध्यात्म सांगतं. शुद्ध अध्यात्मामध्ये मूळ जे ज्ञान सांगितलेलं आहे ते आणि विज्ञानाचं ज्ञान हे काही भिन्न नाही, फक्त त्याची तुलना ही विवेकी पद्धतीनं गुरुजींनी ज्या पद्धतीने केली त्या दृष्टिकोनातून जर केली तर आपल्याला उमगेल की संत वचन हे सत्य वचन आहे आणि सत्य वचन हे विज्ञानाच्या जगमान्यता असलेल्या सूत्रांशी पडताळून पाहता येतं. ज्या शास्त्रज्ञांनी आपलं हयात घालून जे मूळ संशोधन केलेलं विज्ञानाचं, त्या विज्ञानाशी त्याला जोडता येतं किंवा त्याच्याशी त्याचा आपल्याला पडताळून पाहता येतं. आणि तेच ते आहे अंतिम सत्य, कधीही तेच ते असतं. अंतिम सत्यामध्ये हे एक आहे आणि ते एक आहे असं भिन्नता नसते. मग अंतिम सत्य एक तर हे असलं पाहिजे किंवा ते असलं पाहिजे. गुरुजींनी सांगितलेले की हे दोन्ही एकच एक आहे. परिभाषा वेगळी आहे, त्याचे शब्द वेगळे असतील, त्याची टर्मिनॉलॉजी वेगळी असेल, मांडण्याची पद्धत वेगळी असेल, भाषा वेगळी असेल, दृष्टिकोन परस्पर विरोधी वाटण्या इतके भिन्न असू शकतात, परंतु तीच ती स्थिती आहे असं गुरुजी सांगतात. आता गुरुजी असं म्हणतात की या वैकुंठाच्या संदर्भामध्ये आणखी काही गोष्टी आपल्याला सांगता येतील की कसं काय शक्य आहे. की सप्त लोक जे गुरुजींनी पहिल्या प्रकरणामध्ये सांगितलेले, केंद्रापासून दूर जात असताना मग भूलोक, भुवरलोक, महरलोक, जनरलोक, सत्यलोक. जसजसं आपण दूर जाऊ केंद्रापासून तसे तशी अस्थिरता वाढते, जसजसं केंद्राकडे परत येऊ तशी तशी सुस्थिरता वाढते आणि जितकी सुस्थिरता वाढते तितका आपण त्या वैकुंठाकडे परत चाललो आहोत असं आपल्याला लक्षात येतं. जितकं ज्ञान वाढतं, जितकं चैतन्य वाढतं, जितकी सुस्थिरता वाढते, जितकं सुख वाढतं, जितकी शांती वाढते, जितकी समृद्धी वाढते, भोगाची नव्हे मनाच्या स्थितीची, तितकं आपण केंद्राकडे परत चाललेलो. आणि गुरुजी असं म्हणतात की जसं पुराणात सांगितलेलं आहे की या भूलोकामधलं आयुष्य सगळ्यात अस्थिर, कारण ते केंद्रापासून सगळ्यात दूर आहे. मग त्याच्यानंतरचा लोक जो आहे भुवर लोक, त्याच्यामध्ये वय वाढत कारण सुस्थिरता वाढते. जसं आपण बघतो की कासव जास्त जगतं माणसापेक्षा, का? श्वास मंद आहे, अस्थिरता मंद आहे, फार फार अस्थिर नाहीये ते, हरणासारखं नाही पळत. हरणाचं आयुष्य कमीच असेल, कुत्र्यासारखं तर अजिबात नाही पळत. कुत्र्याची जीभ बाहेर असते, त्याचा श्वास अत्यंत अस्थिर असतो, 20 वर्षापेक्षा जास्त नाही जगत.
कासव जगू शकते, अतिशय मंद श्वसन असतं. तसं जसं जसं सुस्थिरता वाढेल तस तसं वय वाढतं. आणि गुरुजी असं म्हणतात की सत्य लोकांमध्ये ते सर्वात जास्त असतं, किंबहुना ते निर्विकार ब्रह्माची ती स्थिती असते, संजीवन समाधी असं आपण म्हणतो. तर ही सुस्थिरता जशी वाढते तसं आपण वैकुंठाकडे जायला लागतो. आता जे संत महात्मे आहेत त्या संत महात्म्यांनी वेगवेगळे हे वर्णन केले की आम्ही वैकुंठवासी आहोत असं ते म्हणाले. माऊली म्हणाले सर्वत्र वैकुंठ केले असे, जाणीवने निव भगवंती नाही. पण मग तुकाराम महाराजांचं जे आहे ते वैशिष्ट्य थोडस भिन्न आहे. त्या वैशिष्ट्याकडे आपण थोडस नंतर येऊ. आणि ते वैशिष्ट्य असं सांगितलं गेलेलं आहे की तुका वैकुंठाशी गेला. वैकुंठाशी गेला म्हणजे कसा गेला? सदेह वैकुंठाशी गेला, पुढीच गेली वैकुंठाला. ते जड शरीर आहे ना, ते जाईल कसं? मग गुरुजी असं सांगतात की विज्ञान असं आहे, किंवा विज्ञानाचा एक आपण दाखला जर असा घेतला तर ही पृथ्वी, शरीर हे जड आहे, पृथ्वीचा अंश. पृथ्वी कुठून निर्माण झाली? पाण्यामध्ये. पाण्यात ती लय पावते. पाण्याचं काय होतं? अग्नीमध्ये रूपांतर होतं आणि वाफ होत. वाफ कुठं होते? कुठं जाते ती? वायू आकाशामध्ये जाते. आणि आकाश हे अंतिम आहे, आकाश रूप हे अंतिम आहे. म्हणजे पुढी जी आहे, शरीर जे आहे ते सुद्धा जर एक परिवर्तन त्याचं जर लक्षात घेतलं आपण, तर ते परिवर्तन अंतिमतः आकाश तत्वामध्ये विलीन होतं. हे आपण दैनंदिन जीवनामध्ये अनेक उदाहरणांमधून बघतो. आणि जर असं असेल तर गुरुजी म्हणतात की सदेह वैकुंठाला तुका जाऊ शकतो. त्याचं कारण असं की मूळ माणूस नवे नवे त्याचं शरीर सुद्धा हा चैतन्याचा अंश आहे. मग चैतन्याचा अंश आहे हे कसं कसं? तर ते एका कवीचं उदाहरण दिलेलं गुरुजींनी की साधी मशाल आहे, हा मशाल हातामध्ये धरली. बरं, एक गोष्टीचा आपण विचार करू कधी की अग्नी पेटवला रे पेटवला, की असं का होत नाही की कधी कधी अग्नी डाव्या बाजूला गेलाय, अग्नी उजव्या बाजूला गेला, अग्नी खालच्याच दिशेने गेला, पृथ्वीच्या दिशेने. बरं जाऊ द्या, आता पृथ्वीचा विचार करू. जड असलेली एखादी वस्तू आहे, खूप वेगाने आकाशात फेकली आपण, पण आकाशात नाही गड्या जात. कुठं जाते ती? ती जाते पृथ्वीकडे. म्हणजे जे जिथून आलंय ते तिकडे चाललंय. वारा कुठं चाललाय? वारा जमिनीकडे चाललाय. चाललाय का? नाही. वारा आकाशात फिरायला लागला. वाऱ्याला कुठेही दिशा आहे, 10 दिशाला फिरायला लागलं ते आकाशाकडे. का बरं? ते वारा आहे ना, ते जिथून आला तिथेच चाललंय ते. मग अग्नीचं काय? तर अग्नीचं असं आहे की अग्नीचं केंद्र काय? अग्नीचं केंद्र आहे सूर्य. अग्नीचं केंद्र आहे सूर्य. त्याच्यामुळं केला जरी पोत बळेच खाले, ज्वाला तरी ते वरती उफाळे, असं जो कवी म्हणतो की एखादी मशाल बळच जरी खाली केली, मशाल तर खाली नसती व्हायची करायची, मशाल तर अशी आकाशाकडे धरायची असती वर. दिशा कोणती अग्नीची? वर. कशासाठी हवन केलं जातो? कारण एकच पंचमहाभूत असं आहे जे वरच्या दिशेने जात. वरच्या दिशेने जाऊ का खालच्या दिशेने जाऊ, आपल्याला काय करायचंय? नाही नाही, तसं नाही. केंद्र काय आहे पृथ्वीचं? सूर्य. आणि म्हणून केंद्राच्या दिशेने जाणारा एकमेव पंचमहाभूतापैकी आहे, म्हणून आपण स्वाहा म्हणून त्याच्यामध्ये आपण जे मंगल आहे, पवित्र आहे, ते मंत्र म्हणत म्हणत आपल्याकडे जे सर्वोत्तम आहे, दूध आहे, तूप आहे, जे काही चंदन आहे, जे उत्तम आहे आपल्यामध्ये, त्याचा आपण त्याच्यामध्ये आहुती देतो. आहुती कुणाला देतो? अग्नीला. अग्नी काय आहे? माध्यम आहे. कशाचं आहे?
कुठं जातं? केंद्राकडे घेऊन जाणार, आकाशामध्ये घेऊन जाणार, केंद्राकडे घेऊन जाणार. केंद्र कोण आहे? केंद्र आपला आहे सूर्य. म्हणजे ज्वाला तरी ते वरती उफाळे, केला जरी पोत बळेच खाले, तरी ज्वाला तरी ते वरती उफाळे. ते देवीचं ते असतं ना पोत, त्याला असं ते अग्नी लावून मग त्याच्यावर ते हे केलं जातं. म्हणजे ते ज्ञानता म्हणून एक गुरु होता रामकृष्ण परमहंसांचा, तो नागा साधू होता. आणि तो नागा साधू कायम एक अग्नी प्रज्वलित करून त्याच्या समोर बसायचा. मग त्याला विचारलं जायचं की बाबा का बरं तुम्ही अग्नी प्रज्वलित करता? तर ते म्हणायचे की पवित्राकडे बघत बसलं पाहिजे, म्हणजे अपवित्र विचार मनामध्ये येत नाही. जे काही आहे ते अपवित्र त्याच्यामधून निघून जातं आणि पवित्राकडे बघत बसलं पाहिजे, म्हणून आपण ते अग्नी पेटवायचं. मग ठाकूरांनी गमतीनं त्याला एकदा विचारलं की कशासाठी? पण ते म्हणाले नाही नाही, तांब्या रोज घासला पाहिजे म्हणजे तो लख स्वच्छ असा दिसतो. मग ठाकूर म्हणाले ते सोन्याचाच असेल मूळचा तर? आता हे शिष्य गुरुपेक्षा थोडासा पुढचाच होता म्हणायचं काम. 3 दिवसामध्ये फक्त ते सिद्ध केलं होतं त्यांचं ज्ञान ठाकूरांनी साधने. तर ते म्हणाले नाही, सोन्याचं असेल तर मग नाही गरज घासायची, सोन्याचंच आहे. ठाकूर सोन्याचंच भांड होतं. तर तसं केला जरी पोत बळेच खाले, ज्वाला तरी ते वरती उफाळे, याचं स्पष्टीकरण देताना गुरुजी असं म्हणतात की वरीच का जातं? केंद्राच्या दिशेने जातं, कारण अंश हा अंशीकडे परत जातो, असं गुरुजी म्हणाले. अंश कोण अंश आहे? अंश आहे अग्नी, ज्वाला, पेटलेली ती ज्वाला. अंशी कोण आहे? सूर्य आहे. मग हा अंश जातोय परत आपल्या अंशीकडे, म्हणजे आपल्या केंद्राकडे धाव आहे. कशासाठी? सुखासाठी. कशासाठी? शांतीसाठी. कशासाठी? समाधानासाठी. कशासाठी? स्थैर्यासाठी. कशासाठी? अनाहत आनंदासाठी. जी धाव आहे ती धाव केंद्राकडे आहे. म्हणून शेवटी जर ते तिथून आलेले असतील, नाही आपण काय गेलो, आपण कोणाच्या तरी गावाला गेलो कामासाठी, एक काम होतो, कामासाठी गेलो त्या गावाला, पण एकदा संध्याकाळ झाली रे झाली की नाही आपल्या गावाला कधी परत जायचं? लहान लेकरू सुद्धा आईला विचारतो कुठे बाहेर, किती भारी असू देते, थोड्या वेळाने त्या आईला असं ते ओढायला लागतं पदराला, कधी जायचं आपल्या घरी, आपल्या घरी चल, आपल्या घरी चल असं म्हणायला लागतं. तर इतकं आजान बालक आहे, त्याला कुणीच सांगितलेलं नाही, पण त्याला ते घरी गेल्याशिवाय झोपच येत नाही ना नीट. आपल्या घरी गेलं म्हणजे झोपतं ते. म्हणजे मूळ धाव माणसाची केंद्राकडे आहे. गायी घरा आल्या, गेल्या चरायला, रान फिरल्या, परंतु संध्याकाळी जरी आणलं नाही तरी घरी परत येतात, जनावर परत येतात. जनावर परत येतात, माणूस तर उत्क्रांत जनावर आहे ना, सगळ्यात उत्क्रांत असलेलं, सगळ्यात उत्क्रांत प्राणी. कधी म्हणायचं? जर त्याची धाव केंद्राकडे असेल तर. एखादं जनावर लयच गहाळ आहे तरच ते घराकडे जाणार नाही, ते कुठंतरी हरवल, मग त्याला कोणतरी धरून आणेल आणि म्हणेल हे लयच घाळ आहे, याला कळत नाही आपल्या घराकडे यायचं. म्हणजे प्रत्येक उत्क्रांत प्राण्याची धाव ही आपल्या मूळ स्थानाकडे आहे. आणि मूळ स्थान कोणतं आहे? मूळ स्थान वैकुंठ. ती स्थिती आहे अंतिम स्थिती सुस्थिरतेची, ज्या केंद्रामधून हे सगळं आलेलं आहे ती स्थिती. आणि म्हणून म्हणजे असं काही पंचमहाभूतांच्या पलीकडे थोडस जाता येतं का? जड शरीराला प्रयोग करता येतात का? मग गुरुजी असं म्हणतात की काही करता येतात. महेश योगी म्हणून जे योगी प्रसिद्ध होते अलीकडच्या काळामधले, आधुनिक काळातले, त्यांचे अनेक आश्रम होते, परदेशी अनेक शिष्य होते. त्याचा एक फोटो गुरुजींनी आम्हाला दाखवला होता. त्या फोटोमध्ये कमीत कमी 100 माणसं असतील. आणि गुरुजींनी तो फोटो दाखवून आम्हाला असं म्हणाले की याच्यामध्ये काय वैशिष्ट्य ते बघून आम्हाला सांगा. आम्ही ते बघितले आणि थोड्या वेळाने गुरुजींनी सांगितलं की आता याच्यामध्ये मी सांगतो काय आहे. याच्यामधला एकही माणूस हा तुम्हाला न हसणारा दिसणार नाही.
प्रत्येक जण अत्यंत आनंदाने हसतो आहे या फोटोमध्ये, सगळे खुश आहेत. स्वित्झर्लंड मध्ये सगळ्यात मोठा त्यांचा आश्रम होता असं गुरुजींनी या प्रकरणात सांगितलं. काय होतं त्या आश्रमामध्ये? तर हवेमधली तरंगती समाधीचा अनुभव ते शिकवायचे आपल्या शिष्याला. तरंगू शकतो माणूस पाण्यावर असं आपण म्हणू, काही लोक पाण्यावर तरंगतात. गुरुजी असं म्हणतात की ते सुद्धा एक तरल जड असा पदार्थ आहे पाणी. का जड? का पाण्यावर ते छोटीशी एक पंती ठेवली आम्ही आणि त्याच्यामध्ये ज्योत अशी आणि ते छोटसे खेळण्यातलं जहाज ते असं ठेवलं तर ते पाण्यावर तरंगतात. बघितलेले तरंगते. दिवे पाण्यावर नदी, ते गंगा नदीमध्ये सोडतात लोक असे दिवे तरंगताना आम्ही बघितले. दिवे वजन कमी आहे त्याचं. कुणी म्हणेल नाही हो वजन कसलं कमी आहे, आम्ही ते होळी बघितली त्याच्यामध्ये एक माणूस मासे धरत होता, भलं त्याच्यामध्ये सामान होतं लोखंडाचं सुद्धा, ते तरंगत होतं पाण्यावर. कुणी म्हणेल अहो मोठे मोठे क्रूज शिप एकदम तरंगतात, हजारो माणसं असतात त्याच्यामध्ये. म्हणजे एक जड पदार्थ तरंगण्या इतका तो तरल जड पदार्थ आहे असं गुरुजी म्हणतात. परंतु सगळ्यात तरल असं जर काही पंचमहाभूत असेल तर गुरुजी म्हणतात की तो आकाश म्हणजे हवा आहे. हवेत तरंगता आला पाहिजे आणि ती समाधी लागू शकते. हवेमध्ये शरीर तरंगू शकतं. असं होऊ शकतं का, असा योगी अरविंदांना एक प्रश्न पडला अलीपूर जेलमध्ये आणि त्यांचं शरीर तात्काळ हवेमध्ये तरंगू लागलं. हे अनेक चौकीदारांनी जेलमधल्या बघितलं आणि त्यांनी सुरस चमत्कारिक कथा जशा एखाद्या अग्नीप्रमाणे आणि वनव्याप्रमाणे पसरतात तसं सांगायला लागले की अरविंद हे हवेमध्ये तरंगत असतात. तो एक अनुभव त्यांना आलेला आहे, त्यांनी लिहून ठेवलेलं, नमूद केलेलं. योगी अरविंद इंग्लंडमध्ये शिकलेले, केम्ब्रिजला शिकलेले, अत्यंत आधुनिक असे तत्वज्ञ असल्यामुळे ते कधीही असं चुकीचं नमूद करणार नाही. म्हणजे ही जी तरंगती समाधी आहे हवेमधली, तर ही तरंगती समाधी जी आहे ती अशा पद्धतीने होऊ शकते. हे महेश योगींनी अनेक आपल्या शिष्यांना अनुभव दिला. आता गुरुजी म्हणाले की गोष्ट अशी आहे, असं कुठं होत असतं का, ही धारणेची मर्यादा आपल्याला फार 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 आडवी येते. संकोचोनी झालं कार्य झाला असे लहान घे आपोषण ब्रह्मांडाचे, हे गुरुजी नेहमी सांगायचे की आपल्या धारणेच्या मर्यादाच कमी आहेत. असं कुठं होत असतं का, आपल्याला असं कुठं करता येतं का, या गोष्टी धारणेच्या मर्यादा ज्या आहेत त्या माणसाला अधिक जड बनवतात आणि त्याच्या मर्यादांना त्या अधिक संकुचित करतात. तो अमर्याद आहे. आपण सूर्याचा अंश आहोत, पृथ्वी सूर्याचा अंश आहे, त्याचा थंड झालेला तुकडा आहे. आपण पृथ्वीपासून बनलेलो आहोत, म्हणजे सूर्य आपला आजोबा आहे. मग सूर्य जर आकाशात असेल तर आपण पण आकाशात जाऊ शकतो. सूर्य जर चैतन्यमयी असेल तर आपणही चैतन्यमयी होऊ शकतो. तो जर प्रकाशमान असेल तर आपणही प्रकाशमान होऊ शकतो आणि आपण त्या चैतन्याचा मूळ अंश आहोत. त्याच्यामुळं आपण अंशीकडे परत जाऊ शकतो. ही गोष्ट मनुष्य विसरून गेलेला आहे. त्यामुळं त्याला सदेह वैकुंठाशी जाणे ही गोष्ट जी आहे ही गोष्ट फारशी मनाला रुचत नाही, पटत नाही, पचत नाही, पचनी पडत नाही. असं पचनी न पण तुकाराम जाऊ शकतात, ते संत होते. आपण सामान्य माणूस नाही जाऊ शकत. मग नाही जाऊ शकत तर मग तुम्ही नाहीच जाऊ शकत. का नाही जाऊ शकत? आता जाण्याची शक्यता निर्माण झाली शक्यता. कारण चैतन्याचा अंश आहोत हे एकदा आपल्याला कळलं, एकदा आपल्या मनामध्ये रुजलं, त्या दृष्टीनं प्रयत्न झाले आणि कृपा झाली तर निश्चितपणे काहीही होऊ शकतं. कारण विज्ञान असं सांगतं की पृथ्वीचं रूपांतर हे आकाशामध्ये होतं, होऊ शकतं. कारण पृथ्वीच निर्माण झालेली आहे पाण्यातून, पाण्याची वाफ होते आणि तो वायू जो आहे तो आकाशामध्ये विलीन होतो. हे साधं सरळ डोळ्याने दिसणारं विज्ञान आहे. मग डोळ्याने दिसणारं विज्ञान असेल तर चैतन्य रूप आपल्याला येऊ शकतं. मग चैतन्य महाप्रभू, का बरं चैतन्य महाप्रभू नाव पडलं असेल? कारण ते मूर्तिमंत चैतन्य दिसायचं.
बर नुसतं दिसायचं का? नाही नाही, नुसतं दिसत नसायचं. असं म्हणायचे की एखाद्या ओल्या झाडाखाली जरी बसले आणि ध्यान वाढलं तर कधी कधी झाडाला आग लागायची, इतकं चैतन्य असायचं. हो, इतकं चैतन्य असायचं का? बर मग आणखी काय? आणखी असं असायचं की पृथ्वीवरून चालताना पृथ्वीची जडाला खेचणारी गुरुत्वाकर्षण शक्ती जडत्वच उरल्या नसल्यामुळं खेचत नसायची. मग काय व्हायचं? मग पावलं लांब लांब पडायचे आकाशामध्ये. मग लोक म्हणायचे बघा बघा कसे नाचत चाललेले, चैतन्य महाप्रभू नाचत चाललेले, संकीर्तन करायला लागलेले. ब्रह्मीभूत होत असे काया कीर्तनी, असा संतांचा अनुभव आहे की कीर्तन करताना काया ब्रह्मीभूत होते. कशी होते ब्रह्मीभूत? कशी होते? पंकट स्वामी महाराज कीर्तन करताना थांबायचे आणि म्हणायचे की आता कीर्तनात थांबण्याची वेळ झालेली आहे, परंतु तिकडून एक पत्र आलंय आणि सांगितलंय की तुम्हाला वाचून दाखवायचंय. कुठून आलंय? तिकडून म्हणजे कुठून आलंय? तिकडून म्हणजे तिकडून आलंय, चैतन्याकडून संदेश आलाय. काय संदेश? बोलले जे ऋषी साचे भावी वर्ताय. त्याची जी इच्छा आहे, जे अमूर्त आहे, जे निराकार आहे, त्याला साकार व्हायचंय. त्याला तुम्हाला कळणाऱ्या भाषेमध्ये काहीतरी सांगायचं, त्याला तुम्हाला समजणाऱ्या उदाहरणांमधून काहीतरी सांगायचं. आणि ते पत्र तिकडून आलंय, आता ते मला वाचून दाखवायचंय. आता काय झाले? ते माध्यम झाले. माध्यम कसं असतं? शून्य असतं. जर बासरीमध्ये जडत्व असेल, बासरीमध्ये दगड भरले, ते येईल का? ते संगीत निर्माण होईल का? नाही होणार. काय पाहिजे त्यासाठी? बासरी पोकळ पाहिजे, शून्य पाहिजे आतून. शून्यातून संगीत निर्माण होतं. पोकळ बांबू मधून संगीत निर्माण होतं, जड बांबू मधून नाही. जड बांबू हाना मारायला उपयोगाला येते, काठी. संगीताला नाही उपयोगाला. संगीताला ते पोकळच पाहिजे. मग ब्रह्मीभूत होत असे काया कीर्तनी, कीर्तनात ते शून्य होत आणि ते त्याचा संदेश सांगतात. खरं कीर्तन सांगायला मी, खऱ्या कीर्तनाशी संबंधित आहेत या गोष्टी. कोणतं कीर्तन कोण करत असेल? ते संत जे ज्या प्रकारचं कीर्तन करायचे त्या प्रकारचं, की जसं वरून येतं तसं ते सांगतात. ब्रह्मीभूत होत असे काया कीर्तनी. मग ते ब्रह्मीभूतच होतं, ब्रह्मच होतं. ते दिसतंय माणूस, बोलतोय तुमच्या भाषेमध्ये, बसलंय तुमच्या समोर, हा कळतंय तुम्हाला, कळतंय त्या भाषेमध्ये बोलतंय ते, परंतु तिथला संदेश सांगताय. गुरुजींकडे 2-2 तास, 3-3 तास, 5-5 तास डोळे लावून का बरं मांडी घालून बसायचे? युवक ज्यांचं मन हे त्या वयामध्ये अस्थिर असलं पाहिजे. मूळतः ऊर्जा इतकी आहे की एका जागेवर त्यानं बसलंच नाही पाहिजे. लहान लेकरू बस म्हणलं तरी बसत नाही बघा एका जागेवर. ते उठतं लगेच 2 मिनिटात, इकडे जातं तिकडे जातं, पळतं. का कशामुळं? प्राथमिक शाळेतले मुलं कशामुळं ते क्लास कंट्रोल करावा लागतो? का करावा लागतो? ऊर्जा जास्त आहे, ऊर्जा जास्त आहे. म्हाताऱ्या माणसाला नाही म्हणू लागत बसा एका जागेवर, एकाच जागेवर बसलेलं असतं. तुम्ही 4 घंट्यात जाऊन आले तरी ते तिथेच बसलेले. का बसलेले? ऊर्जाच नाही. उठल कशाला? कशाला उठल त्या जागेवर? तिथंच आहे ते बसलेलं. काही गतिविधी नाहीये त्याला, ऊर्जा नाही, गती नाही, काय नाही, ते तिथेच बसलेले. स्थिती नाही, ते सुस्ती आहे, ऊर्जा निघून गेलेली. मग ऊर्जा जेव्हा येते, ब्रह्मीभूत होत असे काया कीर्तनी, तेव्हा ते शरीर नसतं, तो चैतन्याचा अंश असतो. म्हणून गुरुजी जेव्हा 5-5 तास बोलायचे तेव्हा चैतन्याचा अंश आपल्याला बोलतो आहे असंच वाटायचं का नाही मला सांगा. प्रभूच आपल्याला बोलतो आहे असं वाटायचं का नाही मला सांगा. गुरुजी जर आहेत आणि ते आपल्याला बोलते आहेत तर या जगामध्ये प्रभू आहे असं आपल्याला वाटायचं का नाही मला सांगा. आणि असं जर वाटत असेल तर ती ब्रह्मीभूत काया नाही का मला सांगा. ब्रह्मीभूत होत असे काया कीर्तन. कीर्तनच केलं पाहिजे असं काही नाही, कीर्तनच केलं पाहिजे असं काही नाही. जेव्हा तुम्हाला एखादा संत महात्मा चैतन्याची भेट करून देतो आहे, याची देही याची डोळा पाहू मुक्तीचा सोहळा असा खेळ सुरू इथं चैतन्याचा, तर ती काया ब्रह्मीभूत आहे त्या वेळेला असं मी म्हणेन. त्या वेळेला ती काया ब्रह्मीभूतच आहे.
एखाद्याला प्राणायाम देत असताना, ध्यान प्राणायामाविषयी बोलत असताना, जेव्हा आपल्याला तासनतास एखाद्याचं लक्ष देऊन ऐकावं वाटतं आणि असं वाटतं की ये हृदयचे ते हृदय संवाद होतो आहे, तेव्हा ती काया ब्रह्मीभूत आहे असं समजा. आणि संत जेव्हा म्हणतात की जर कीर्तनात होत असेल ब्रह्मीभूत काय, तर ह्याचा अर्थ तो देह वैकुंठाचा अधिकारी आहे. तो वैकुंठाचा अधिकारी आहे आणि वैकुंठाकडे जाऊ शकतो. ती काया वैकुंठाकडे जाऊ शकते. म्हणून चैतन्याचा अंश आहोत आपण, हे जर आपण नाहीत विसरलो तर आपण त्या चैतन्याकडे मार्गक्रमण करू शकतो. तुका वैकुंठाशी गेला हा भ्रम नव्हे, हा कल्पना विलास नव्हे, तर विज्ञानाने ही गोष्ट मान्य केलेली आहे की पृथ्वी ही पाण्यामध्ये लय पावते, पाणी अग्नीमध्ये लय पावतं, अग्नी हे वाफेमध्ये म्हणजे वाऱ्यामध्ये लय पावतं, आणि वारा वायू हा आकाशामध्ये लय पावतो. असं जर होत असेल तर हेही काही फार वेगळे आहे, चमत्कारिक आहे, अशाचा भाग नाही. तर तुका वैकुंठाशी गेला या संत वचनाचं गुरुजी विज्ञानाशी जेव्हा पडताळणी करण्याचा प्रयोग करतात, तेव्हा त्यांना जे गवसलेलं आहे आणि जे मला उमगलेलं आहे ते असं की मूळ आपण ज्या चैतन्याचा भाग आहोत त्या चैतन्याकडे आपली धाव असली पाहिजे. आणि त्यासाठी जड शरीराच्या मर्यादा आपण जेवढ्या स्मृतीतून लवकरात लवकर हलवू आणि विसरून जाऊ, तितक्या लवकर आपण त्या चैतन्याकडे मार्गक्रमण करू. आणि तुकाराम महाराजांच्या पावलावर पाऊल आपण ठेवून आपण त्या वारीला, पंढरीच्या परब्रह्माला, म्हणजेच त्या चैतन्याला, म्हणजेच त्या मूळ केंद्राला भेटण्यासाठी आपण ही आनंद वारी करत आहोत असा अनुभव आपल्याला येईल असं मला वाटतं. मला या प्रकरणामध्ये गुरुजींना जे सारभूत सांगायचं होतं, तर ते जे माझ्या अल्पबुद्धीला उमगलं ते मी आपल्या समोर सांगण्याचा माझ्या पद्धतीने प्रयत्न केला. आपल्या सर्वांच्या अंतर्यामी असणाऱ्या गुरुजींना आणि आपल्या सर्वांच्या अंतर्यामी असणाऱ्या त्या वैकुंठाच्या अंशाला माझा प्रणाम. या ठिकाणी वाणीला विराम. खूप सुंदर झालं, खूप सुंदर झालं. आणि आजची कविता पण मिरजची अंश आहे बरं का. वा वा, अंश छान. कविता आहे मिरजची आज. ते एकदा युट्यूबला जाते का बघा बरं, एकदा बघून घ्या. हो हो हो, मेरा कविता आहे. हो हो. मिरत कॅमेरा ओपन करा तुम्ही, मी बंद करतो. आवाज येत नाही मेरा. एक सेकंड. पेज नंबर 14 आहे. हा, अंश. व्यापक उदारतेची, उत्साहाची, आनंदाची, अनंत चैतन्याची उधळण करत डौलानी सृष्टीवर सत्ता स्थापित करणाऱ्या आदिनायका, व्यापक उदारतेची, उत्साहाची, आनंदाची, अनंत चैतन्याची उधळण करत डौलानी सृष्टीवर सत्ता स्थापित करणाऱ्या आदिनायका, स्वस्तत्वाचे अनंत मेरू आपल्या एका दृष्टिक्षेपात उभ्या करणाऱ्या स्वस्थ परब्रह्मा, माझ्या चिमूटभर भाव अर्घ्याला स्वीकारून तुझ्या नाळेशी माझी नाळ जोडलीस आणि उत्तराधिकारी बनवलीस मानवतेचा. माझ्या चिमूटभर भाव अर्घ्याला स्वीकारून
तुझ्या नाळेशी माझी नाळ जोडलीस आणि उत्तराधिकारी बनवलेस मानवतेचा. तुझ्या उदात्त उदारतेचा पाना पाजून संस्कार केलास व्यापकतेचा. अफाट वासल्याच्या अथांग सागरा मी धन्य झाले आहे. तुझा अंश होऊन. वाह, क्या बात है. छान छान, खूप छान. भैयांसारखंच झालं जे कवितेचं. जय हो गुरुजी. वेव भैयाला सूट झाली. आजच्या व्याख्यानाला सूट झाली. खूप खास वाटलं ऐकताना. आज मला मिळालं ऐकायला. छान. चला, यांचं पसायदान. हो, घ्या. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. तोषो निमज द्यावे पसाय दानवी. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदी आळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव. बोलती जे अर्णव पियुषांचे. चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वे हि सदा सज्जन सोय रे होतु. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नितीही लोकी. भजी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये. विशेष लोके ये दृष्टादृष्ट विजये होवावेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वराव आहोईल दान पसावो. येणवरे श्री ज्ञानदेव सुखिया झाला. येणवरे श्री ज्ञानदेव सुखिया झाला. ओम देव शांती अंतरिक्ष शांती पृथ्वी शांती राप शांतिरोषधय शांति वनस्पतय शांतिर्विश्वे देवा शांतिर्ब्रह्म शांति सर्व शांति शांतिरेव सामा शांतिरेधि. ओम शांति शांति शांति. ओम. जय हो ठाकुर. जय हो गुरुजी. जय हो गुरुजयंती. जय हो ठाकरके. धन्यवाद सर्वांना. सगळ्यांना दंडवत. जय हो गुरुजी की. जय हो गुरुजी की. जय हो ठाकुर की.